नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे तेजस गायत्रीला म्हणत असतो, काय वहिनी सगळ्यांना घरातून बाहेर काढताय तुम्ही. जेव्हा तुम्ही लग्न करून या घरामध्ये आला होतात तेव्हा हे घर तुमच्या नावावरती होतं का? नाही ना. तरीसुद्धा तुम्हाला या घरामध्ये ठेवून घेतलं होतं आम्ही. मग आता हे घर तुमच्या नावावरती आहे, मग तुम्ही सगळ्यांना घरातून बाहेर काढताय. तुमच्यामध्ये थोडीसुद्धा माणुसकी नाही आहे का? तेव्हा गायत्री म्हणते, तेजस अरे तू माणुसकीच्या गोष्टी करतोयस, माझ्याकडून तू माणुसकीची अपेक्षा ठेवतोयस. तू मला काय म्हणाला होतास? राक्षस. मला काय म्हणाला होतास? कैदाशीण म्हणाला होतास ना. मग तू एका राक्षसकडून माणुसकीची अपेक्षा ठेवतोयस. बरं ठीक आहे, चल. तुला जर वाटत असेल की मी माणुसकी दाखवायची तर मी दाखवते. मी तुम्हाला सगळ्यांना प्रभूंना घरामध्ये घेऊ शकते, पण माझी एक अट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना घरामध्ये घेईन, पण ही मानसी आहे ना, तिने आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जायचं. ही मानसी जर घर सोडून निघून गेली तर मी तुम्हाला सगळ्या प्रभूंना घरामध्ये परत घेईन. मी माणुसकी दाखवेन. तेव्हा इथे तेजसला खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. सगळ्यांना कळतं की गायत्रीचा प्लॅन काय आहे. तेव्हा इकडे आता मानसी सगळ्यांच्या तोंडाकडे बघत असते. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, काय झालं? तुला या सगळ्या प्रभूंची काळजी आहे ना? तुला वाटतंय ना की त्यांच्या डोक्यावरती छप्पर राहावं? मग जा ना हे घर सोडून. कशाला इथे थांबली आहेस? तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात की मानसी तुला घर सोडून जायची गरज नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही लकीचाम, कुठेही जाऊ नका. तेव्हा गीता म्हणत असते, मानसी मलासुद्धा यांनी असंच ब्लॅकमेल करून या घरातून बाहेर काढलं होतं आणि आता त्या तुलासुद्धा वेठीस धरतायत. तुला हे घर सोडून कुठे जायची गरज नाही आहे मानसी. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की नाही, जर मी हे घर सोडून गेल्यामुळे तुम्ही सगळेजण एकत्र राहणार आहात तर मी हे घर सोडून जायला तयार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना घरातून असं बाहेर नाही बघू शकत. मी हे घर सोडून आत्ताच्या आता निघून जाते, पण तुम्ही सगळेजण एकत्र राहा. तेव्हा इथे मानसी घर सोडून निघालेली असते. तेव्हा तेजस मानसीचा हात पकडतो आणि तिला थांबवून घेतो. तेजस म्हणतो की नाही लकीचाम, तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. तुम्ही घर सोडून नाही जायचं. तेव्हा इथे तेजसने मानसीचा हात पकडल्यानंतर गायत्री म्हणते, काय थांबलीस तू लगेच? मला वाटलंच होतं ग, तू काही घर सोडून जाणार नाहीस. तेजसने थांबवलं तशी लगेच थांबलीस? अगं, मला जर दाखवून द्यायचं असतं ना की माझं या कुटुंबावरती किती प्रेम आहे आणि मला जर घर सोडून जावं लागलं असतं माझ्या माणसांसाठी, तर मी कधीच निघून गेले असते. एका सेकंदाचा सुद्धा विचार केला नसता. आणि तू काय, तेजसने हात पकडला तशी लगेच थांबलीस? म्हणजे तुझं या कुटुंबावरती प्रेम नाही आहे का? तुला या सगळ्यांना रस्त्यावरती बघायचं आहे? तेव्हा इथे तेजस म्हणतो की लकीचाम, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, नाही राष्ट्रहित, मी जाणारच. तेव्हा गीता येते आणि गीतासुद्धा मानसीचा हात पकडते आणि म्हणते, मानसी तुला कुठेही जायची गरज नाही आहे. गीतासुद्धा येते आणि मानसीला थांबवते. तेव्हा आभासुद्धा तिथे उभी असते. आभालासुद्धा वाटतं की नाही, काही झालं तरीसुद्धा मानसी वहिनी या घरातून जाता कामा नये. तेव्हा गायत्री म्हणत असते, बघ मानसी, मी माझी माणुसकी दाखवली. मी सांगितले सगळ्यांना, सगळ्यांना घरामध्ये घेईन, पण तू या घरातून निघून गेलीस तर मग आता बघ, तुला जर तुझ्या घरच्या लोकांना डोक्यावरती छप्पर द्यायचं असेल तर तू निघून जा. तेव्हा आभा 1 मिनिटाचा विचार न करता ती जाऊन गीताचा हात पकडते. म्हणजे तीसुद्धा मानसीचा सपोर्ट करते. त्यानंतर सूरज तर काय, मानसी आणि इथे तेजसच्याच बाजूने असतो. सूरज जातो आणि तेजसचा हात पकडतो. तो सुद्धा मानसीचा सपोर्ट करतो. तेव्हा तात्या ते सुद्धा लगेच मानसीकडे बघतात, आपले दोन्ही डोळे पुसतात आणि जाऊन इथे सूरजचा हात पकडून उभे राहतात. त्यानंतर सुनंदासुद्धा जाते आणि इथे तात्यांचा हात पकडते. तेव्हा इथे दिनेशकडे सगळेजण बघत असतात, पण दिनेश काही येत नाही. दिनेश येणारच असतो, पण गायत्री त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा इथे दिनेश गायत्रीचा ऐकतो. तो खरं तर गायत्रीला घाबरतो. तो इथे सुनंदाचा हात पकडायला येत नाही. तो इथे सुनंदाला हात देऊ शकत नाही, पण तो तुळशीवरती आपला हात ठेवतो. म्हणजे जरी पण तो त्यांच्याबरोबर नसला तरीसुद्धा मनाने तो आपल्या कुटुंबाबरोबरच आहे, हे त्याने दाखवून दिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गायत्रीने सगळ्यांना रस्त्यावरती काढलेलं असतं, पण इथे सगळे कुटुंब मात्र एकत्र उभे राहिलेले असतात मानसीच्या बरोबर खंबीरपणे. म्हणजे घरामध्ये जाण्यापेक्षा आम्ही इथे एकमेकांच्या बरोबरीने उभे राहू, असा सगळ्यांनी निर्णय घेतलेला असतो.
तेव्हा इथे गायत्री म्हणते, ठीक आहे, आता तुम्हाला जर सगळ्यांना इथे रस्त्यावरती राहायचंच असेल तर तुम्ही राहा, मी काही करू शकत नाही. तेव्हा इथे दिनेश आपल्या कुटुंबाकडे बघत असतो. त्याचा जीव आपल्या कुटुंबाला बघून कासावीस होत असतो, पण गायत्रीच्या समोर त्याचा नाईलाज होतो. तेव्हा इथे मानसी येते आणि म्हणत असते, बघितलंत ना गायत्री वहिनी, अहो माझं कुटुंब हे संपूर्ण एकत्र आहे. आम्ही सगळेजण एकमेकांच्या बरोबरीने उभे आहोत. मी माझ्या कुटुंबासाठी हे घर सोडून कधीच गेले असते, पण आता माझी कुटुंबच माझी ताकद आहे. मला या सगळ्यांना एकत्र जोडून ठेवायचं आहे. मला ही नाती जपायची आहेत. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला सोडून आता कुठेही जाणार नाही आहे. आम्ही एकत्र होतो आणि आम्हीच एकत्र राहणार. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की ठीक आहे गं, मी पण बघते ना, तू तुझी ही नाती कुठपर्यंत जपतेस ती. हा तुझा सुखाचा संसार, ही जी काही तुझी सकारात्मकता आहे ना, कधीपर्यंत जपतेस ना, ते मला बघायचंच आहे. त्या आता खुरावड्यामध्ये राहायचं. तो खुरावडा आहे ना, तिथे तेवढ्याच जागेमध्ये एवढे सगळेजण कसे सुखाने संसार करताय ना, ते मला बघायचंच आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की गायत्री वहिनी, तुम्हाला कळतच नाही हो, कुटुंब म्हणजे काय असतं ते, संसार म्हणजे काय असतं ते. अहो संसार करण्यासाठी, सुखाने संसार करण्यासाठी, आपली नाती जपण्यासाठी आहे ना, मोठं घर असावं लागत नाही, तर इथे प्रत्येकाचं मन मोठं लागतं आणि त्याचबरोबर एकमेकांची साथ लागते, सोबत लागते. ते तर आम्ही एकमेकांच्या बरोबरच आहोत, बरोबर ना? मोठी जागा लागण्यापेक्षा इथे आता छोट्या जागेमध्ये का होईना, पण आम्ही आनंदाने, सुखाने संसार करू. तुमच्याकडे गायत्री वहिनी मोठं घर आहे, तुमच्याकडे श्रीमंती आहे. अहो पण तुम्ही खूप गरीब आहात. माझ्या नजरेत तुम्ही आता एकट्या पडलात. कोण आहे हो तुमच्याकडे सांगा बरं? तुमच्याकडे श्रीमंती आहे, पण ती काय कामाची? कारण लाख मोलाची माणसं तुमच्याबरोबर नाही. माझ्या नजरेमध्ये सगळ्यात गरीब जर कुणी इथे आहे ना, तर त्या तुम्ही आहात गायत्री वहिनी. आणि याची जाणीव तुम्हाला लवकरात लवकर होईल आणि तेव्हा तुम्ही आमच्याकडे नक्की परत याल आणि तेव्हा आम्ही आमच्या घराचे आणि आमच्या मनाचे सगळे दरवाजे तुमच्यासाठी उघडे करू, अगदी आनंदाने. तेव्हा तुम्ही आमच्याकडे परत याल. एक तीळ आहे ना, सगळेजण वाटून खाऊ आणि त्यातला एक घास मात्र तुमच्यासाठी नक्की ठेवू. त्या घासाची तुम्हाला एक ना एक दिवस नक्की गरज पडेल आणि तेव्हा तो घास आम्ही तुम्हाला देऊ. तेव्हा इथे गायत्री म्हणते, बास झालं गं, बास झालं तुझी लेक्चरबाजी, आता बास कर. तुझी सकारात्मकता घाल चुलीत, मला ती सांगू नकोस. आता निघायचं, हे सगळं सामान उचलायचं, माझं अंगण रिकामं करायचं आणि तो खुरावडा आहे ना, खुरावडा, त्याच्यामध्ये जाऊन राहायचं. कळलं ना तुला? माझ्यासमोर ही बोलबच्चनगिरी करायची नाही. एका खुरावड्यामध्ये जेव्हा सगळेजण राहाल ना, तेव्हा मी बघेन की तुम्ही कसे सुखाने आणि शांतीने राहताय. या प्रभूंना आहे ना, गायत्रीच्या तुकड्यांवरती जगायची आता सवय झाली. गायत्रीच्या पैशांशिवाय यांचं काही होत नाही. मी पण बघते ना, सगळे प्रभू आता या गायत्रीशिवाय कसे शांतपणे जगताय ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता गायत्रीने सगळ्या प्रभूंचा अपमानच केलेला असतो. तेव्हा इथे सगळेजण आता खूपच जास्त दुःखी झालेले असतात, कारण त्यांचं एवढं मोठं घर त्यांना सोडावं लागलेलं असतं. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की तुम्ही सगळेजण निराश होऊ नका. हे बघा, अहो आपण एकमेकांबरोबर आहोत ना, आपली एकीच ही आपली ताकद आहे. त्याच्यामुळे आपण अजिबात घाबरायचं नाही. आपण आता शून्यातून पुन्हा सगळं उभं करायचं. तेव्हा तेजस म्हणतो, या गायत्री वहिनींच्या तर कालपासून नाटक करतायत आजारपणाचं, सकाळपासून आराम करण्याचं नाटक करतायत आणि आराम करता करता इथे आपल्याला घरातून बाहेर काढण्याचं प्लॅनिंग करत होत्या त्या. बघितलंत ना तुम्ही? लकी चार्म, तुम्ही म्हणत होता की गायत्री वहिनी सुधारतील, सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून. त्या कधीही सुधारणार नाही आहे आणि त्या कधीच आपल्या होऊ शकणार नाहीत. कधीच ते आपल्याकडे परत येणार नाही आणि मी त्यांना परत आता घेणारही नाही. तेव्हा मानसी म्हणत असते, राष्ट्रहित तुम्ही शांत व्हा. तेव्हा तेजस म्हणतो, का शांत होऊ? आताच्या आता जातो आणि तिला बरोबर धडा शिकवतो. तेव्हा मानसी म्हणते, हे बघा, आपल्याला माणसाला त्रास द्यायचा नाही आहे. त्यांच्यामध्ये दडलेली जी वाईट वृत्ती आहे ना, आपल्याला तिला बाजूला करायचं आहे, तिला हरवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाणार, शब्दाला शब्द वाढतील आणि वाद सुरू होतील. त्यापेक्षा तुम्ही आता शांत डोक्याने विचार करा की या सगळ्यातून आपल्याला मार्ग कसा काढायचा आहे. आणि तुम्ही सगळेजण काळजी करू नका, आपण लवकरच आपल्या घरामध्ये असू, ते सुद्धा अगदी छान पद्धतीने. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसी, तात्या आणि सुनंदा सगळ्यांनाच इथे आता दिलासा देत असते, त्यांना धीर देत असते की एक ना एक दिवस आपण आपल्या घरामध्ये परत जाऊ. आणि ती तेजसला सुद्धा शांत राहायला सांगते. ती म्हणते की राष्ट्रहित, हे बघा, राग करून काही होणार नाही आहे. आपल्याला शांतपणे या सगळ्यातून आता मार्ग काढायचा आहे. बरं चला, आता आपल्या बॅग्स घ्या, आपल्याला घरसुद्धा साफ करायचं आहे ना,
आपण आपल्या आता घरामध्ये जाऊन राहूया. तेव्हा इथे छाया म्हणत असते की दीदी, मला नाही वाटत आता मानसी आणि तेजस गप्प बसतील. ते दोघेजण आता सॉलिड चिडले असतील. आता ते दोघेजण तुझा भूतकाळ नक्की शोधून काढतील. काय वाटतं तुला दीदी? तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, त्या दोघांना मी तेवढी उसंत देणारच नाही आहे की ते दोघेजण जाऊन माझा भूतकाळ शोधतील. त्यांच्यावरती आता एवढा मोठा मी आता घाला घालणार आहे ना की त्या दोघांना खूप मोठा धक्का बसेल. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल असं मी काहीतरी करणार आहे. तेव्हा इथे गायत्रीला आता शोभाचा फोन आलेला असतो. तेव्हा शोभा म्हणते, काय गायत्री मॅडम, येऊ का मग आता प्रभूंच्या घरी माझ्या सुनेला परत आणायला? नाही म्हणजे तिला 2-3 दिवसासाठी परत आणते, तिच्याकडून सगळी कामं करून घेते, घराची साफसफाई करून घेते आणि मग परत तिला प्रभूंच्या घरी आणून सोडते, बरोबर की नाही? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. नाही, मी काय म्हणते, तुम्ही तुमच्या सुनेला जेव्हा घेऊन जाल तेव्हा घेऊन जा, पण आता तुम्ही प्रभूंचा पाहुणचार घ्यायला या. तेव्हा ती म्हणते, प्रभूंच्या इथे पाहुणचार घ्यायला? तेव्हा गायत्री म्हणते, अहो, या घरावरती आता फक्त माझंच वर्चस्व आहे, मीच या घराची मालकीण आहे. तेव्हा शोभा म्हणते, अहो असं काय करताय, तुमचाच तर अधिकार असतो त्या घरावरती, तुम्हीच तर मालकीण आहात ना, मग असं का बोलताय? तेव्हा गायत्री म्हणते, नाही नाही, ती तर मी होतेच हो, पण आता मी फक्त एकटी या घरामध्ये आहे. तेव्हा शोभा म्हणते, का काय झालं, सगळे प्रभू काय घर सोडून गेले की काय, तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढलत का? तेव्हा गायत्री म्हणते, हो तसंच काहीचं समजा, सगळ्या प्रभूंना मी आता घरातून बाहेर काढले आणि मग आता ते एका खोलीमध्ये, भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत. तेव्हा शोभा म्हणते, काय, त्या उंदराच्या खोलीमध्ये? अरे देवा. तेव्हा गायत्री म्हणते की तुमची सूनसुद्धा आता त्यांच्याबरोबर आहे. त्यांची हालत मी आता अशी करून ठेवणार आहे ना की तुमची जी सून आहे ना आभा, तिलासुद्धा असं वाटेल की त्या घरातून आता कधी एकदा मी माझ्या सासूच्या घरी जाते, असं वाटेल तुमच्या सुनेला. तेव्हा तुम्ही एक काम करा, आता तुम्ही इथे या प्रभूंच्या घरी पाहुणचार घ्यायला आणि मग जेव्हा तुम्ही त्या सगळ्या प्रभूंना बघाल तेव्हा काय करायचं आहे हे तुम्हाला बरोबर माहितीच आहे नाही का? तेव्हा शोभा म्हणते, अहो कशाला तुम्ही आता विचार करताय, मी आलेच, जे काही करायचं आहे ते मी बरोबर करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गायत्रीने शोभाला आता पुन्हा तमाशा करण्यासाठी बोलावलेलं असतं. तेव्हा इथे आता सुनंदा टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, काय झाले, हा गॅससुद्धा पेटत नाही आहे, काय झालं या गॅसला? तेव्हा मानसी म्हणते की हे बघा राष्ट्रहित, तुम्हाला एक काम करायचं आहे, घरामध्ये बघा ना सगळेजण तोंड पाडून बसलेत, तुम्हाला सगळ्यांना आता हसवायचं आहे, जरा हे वातावरण नॉर्मल करा ना. पण हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं आपण नाटक करतोय. त्यानंतर इथे आता सुनंदा म्हणत असते, काय झालं आहे का या गॅसला, सुरू का होत नाही आहे? तेव्हा इथे तेजस म्हणतो, काय रे काय झालं आहे, सगळेजण तोंड पाडून का बसलात? हे बघा, चला चला उठा, आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे. आता इथे एकच कपाट आहे, पण ठीक आहे, जेवढ्या बॅगा मावतील तेवढ्या आपण आतमध्ये ठेवूया, बाकीच्या बॅगा इथे लावून ठेवू, हो की नाही? चला चला उठा बरं. आणि आई, अगं काय झालं, किती वैतागतेस तू, किती चिडचिड करतेस, शांत हो शांत हो. हे बघ, तुला गॅस चालू करायचा आहे ना, मी गॅस चालू करून देतो, बघू दे बरं गॅस कसा चालू होत नाही. तेव्हा सुनंदा म्हणते, काय रे तेजस, ह्या आता गायत्रीला काय वाटतंय माहिती आहे का, आपल्या सगळ्यांना एका खोलीमध्ये कोंबलं तर आपण सगळेजण एकमेकांना वैतागू म्हणून. म्हणजे तिला असं वाटतंय की तिकडे आपण आपल्या रूममध्ये वेगळं आणि बाहेर तिच्यासमोर वेगळे वागत होतो, पण तिला काय माहिती आहे की आपण जसे आहोत तसेच एकत्र खरोखर सेमच वागतो. ते तिला असं वाटतंय की आपल्या एकमेकांचा त्रास होईल, पण आपल्याला तर एकमेकांचा त्रास होणारच नाही आहे, कारण आपण सगळे तर जसे तिथे एकत्र असतो तसेच एकत्र राहणार इथे सुद्धा, बरोबर की नाही? तेव्हा तेजस म्हणतो, हो आई, अगदी बरोबर. आणि काय ग आई, हे काय तू रेग्युलेटरच तू चालू केलेला नाही आहेस, हे काय, तो बंद होता. तेव्हा इथे तेजस रेग्युलेटर चालू करतो आणि त्याच्या आईला सुनंदाला गॅस पेटून देतो. तो म्हणतो, घे आता तुला जो स्वयंपाक करायचा आहे ते कर. तेव्हा तात्या येतात आणि तेजसला म्हणत असतात की तेजस, मला माफ कर. तेजस म्हणतो, तात्या अहो माफी का मागताय? तेव्हा तात्या म्हणतात की मी तुला नेहमी म्हणायचो की तुझ्या वाटणीचा जो हिस्सा आहे तो सूनबाईच्या नावावरती कर, सूनबाईच्या नावावरती कर, मी तुला फोर्स करायचो ना, पण बरं झालं तू माझं ऐकलं नाहीस. तू घेतलेला निर्णय बरोबर आहे हे मला आत्ता कळतंय, कारण आता जेव्हा सूनबाईने आपल्या सगळ्यांना घरातून बाहेर काढलं आहे ना, म्हणून तुझ्या वाटणीचा हिस्सा तुझ्या नावावरती आहे, म्हणून निदान आपल्या डोक्यावरती छप्पर तरी आहे रे, नाहीतर आता रस्त्यावरती राहायची बारी आली असते आपल्यावरती. पण तू इथे तुझ्या वाटणीचा हिस्सा तिच्या नावावरती नाही केलास,
म्हणून तुझ्या हिश्श्यामध्ये तरी आपल्याला राहता येते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अहो तात्या असं काय करताय? हे बघा, असा अजिबात विचार करू नका, हे घर आपलं आहे. आणि तेव्हा इथे तात्या तेजसला मिठी मारतात आणि त्यांना खूपच जास्त बरं वाटत असतं की तेजसने हा हिस्सा त्या गायत्रीच्या नावावरती नाही केला. तेव्हा तेजस म्हणतो, तात्या काळजी करू नका, लवकरच आपण आपल्या घरामध्ये जाऊ, आपल्या घरामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता शोभा आलेली असते. शोभा म्हणते, काय तुम्ही आता प्रभू भिकारी झालात पूर्णपणे. अहो एक दमडी तुमच्याकडे नाही आहे आणि तुमची ही मुलगी आमच्या इथे माथ्यावरती मारून मोकळे झालात. आता एक काम करा, तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आभा म्हणत असते, तू काय बोलणार आहेस की नाही आता, असं ती विनीतला म्हणत असते. तेव्हा इथे विनीत म्हणतो, आभा अगं माझी आई सगळंच काही चुकीचं बोलत नाही आहे ना, आता काय आहे तुमच्याकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शोभा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 वर्षामध्ये जर तुमच्या मुलीने बाळाचा विचार केला नाही ना, जर तिने कॉलेज करायचं असं म्हणाली तर माझा विनीत तिला डिवोर्स देईल आणि दुसरं लग्नही करेल. तेव्हा इथे आभाला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे मानसी आणि तेजस या दोघांना खूपच जास्त राग येतो.